मित्रांनो, आपण पाहतात देवराम गवारी शेती टेक्निकच्या माध्यमातून रेशीम शेड उभारणी. आपण रेशीम शेती लागवड 1.5 एकरवर केलेली आहे. आतापर्यंत ट्रायल बॅच 3 काढलेले आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळा अनुभव आपल्याला आला. प्रत्येक ऋतूत शेडमधील टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मित्रांनो योग्य प्रमाणे शेड बांधणी करायला पाहिजे. त्यासाठी आपण आता शेड बांधायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आपण कमी खर्चात जास्तीत जास्त हेवी आणि मजबूत शेड कसा तयार होईल याकडे आपण लक्ष दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्या काही सुविधा पाहिजेत त्या पूर्ण आपण याच्यात बनवणार आहोत. यासाठी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपला हा शेड पूर्ण होईपर्यंत प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आता आपण या शेडची उंची 10 फूट ठेवणार आहोत. 10 ते 11 फूट उंची राहणार आणि रुंदी 25 फूट असणार आहे. त्याची लांबी 80 फूट ठेवलेली आहे, जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा करता येतील. आणि 200 ते 300पर्यंत आपण अंडी कुंज याच्यामध्ये करू शकतो. आपण हा शेड बांधायला घेतलेला आहे. पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. आपण ट्रॅक्टरला पाईप लावून चेन पट्टी लावून आपण प्रत्येक पर्लिंगवरती घेतलेले आहे. त्यासाठी आपल्याला कमीत कमी मजुरात आपलं काम कसं होईल यासाठी आपण चेन पट्टीचा वापर केला, जेणेकरून आपल्याला जी कैची ती वरती खांबांवरती ठेवता येईल. कारण कैचीचे वजन जवळजवळ 65 ते 70 किलो आहे आणि जो उभा केलेला खांब आहे एका खांबाचं वजन आहे 38 किलो. तर आपण 3 बाय 3 इंच मापाचा खांब लावलेले आणि 1.5 बाय 3चा वरच्या कैचीसाठी आपण स्क्वेअर पाईप वापरलेले. तर त्याचं सविस्तर आपण नंतर शेड बनल्यानंतर आपण पूर्ण सविस्तर दाखवणार आहे. मित्रांनो, तर वातावरण तसेच उंदीर, घुशी, पाल, पक्षी, सरडा यावर नियंत्रण करून कीटक संगोपनगृहात काळजी घ्यावी लागते. कीटक संगोपनगृह बांधण्यासाठी आधी आपल्याला शेतातील तुतीचा पाला योग्य अयोग्य तपासून झाल्यानंतर शेडवर खर्च करायला पाहिजे. मित्रांनो, तुती लागवड व्हरायटी व लागवडीचे अंतर, पाला क्वालिटी खूप महत्त्वाचे असते. रेशीम माळीसाठी आरोग्यदायी पाला सेंद्रिय शेती पद्धतीने सेंद्रिय नत्र, पूरक पाला, जीवामृत, तांदूळ खत, कंपोस्ट इत्यादी खतांचा रेशीम शेतीत वापर करणे गरजेचे आहे. माती परीक्षण करणे शेती बागेत खताचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. कमी खर्चात चांगला व मजबूत शेत कसा तयार होईल याकडे आपलं लक्ष आहे. आणि हे सर्व पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, जर आपला देवराम गवारी शेती टेक्निक चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला पूर्ण व्हिडिओ आणि नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.